सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 241. कर्म जटाच्या ठाई किंबहुना होय देही, जोर जगुणावृत्तीच्या डोही बुडोनी निमे. सारांश एवढाच की जो रजोगुण स्वभावाच्या डोहामध्ये बुडून मृत्यू पावतो तो काम्य कर्म करणाऱ्या कर्मठांच्या कुळात जन्माला येतो असे श्रीकृष्ण सांगतायत. मग तैसाची पुढाती रजसत्व वृत्ती गिळून ये उन्नती तमोगुणा. श्रीकृष्ण म्हणतात, मग ज्याप्रमाणे पुढे रजोगुण व सत्वगुण नाहीसे करून तमोगुण उन्नतीला येतो म्हणजे ते वाढत जातो. तेची जिये लिंगे देची सभाय सांगे, तिये परिसा चांगे क्षोत्र बळे. त्यावेळी ते लक्षण देहाच्या आत बाहेर असतात, ती आता आम्ही तुला सांगत आहोत, हे एकाग्रतेने श्रवण कर असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तरी होय ऐसे मना जैसे रवी चंद्रहीना, रात्रीचे का गगन वसियेचिये. आमुष्याच्या रात्रीचे आकाश जसे सूर्य चंद्राशिवाय पूर्ण अंधकारमय असतो, त्याचप्रमाणे तमोगुण मनुष्याचे मन विवेकहीन होते. तैसे अंतर सोसा होय स्फूर्तीहीन उद्वासा, विचाराची भाषा हारपेते. तसेच त्याचे अंतःकरण उत्साह शून्य प्रतिशून्य होते व उदास बनते. त्यावेळी धर्म व अधर्म या विचाराची भाषा हरपून जाते असे श्रीकृष्ण सांगतात. बुद्धी में जावे ना थोडी, हा ठायवरी मवाळे सांडी, आठो देशा धडी झाला दिसे. बुद्धी ही कठीणपणात दगडाला सुद्धा मागे सारते. या मर्यादापर्यंत बुद्धीने विचाराची मुद्रुकता टाकून दिलेली असते. स्मरणशक्ती हे देशोधडीला गेलेली दिसते. अविकाचे निमाजे सभाय शरीर गाजे, एकलेनी घेपे दिजे मोढ्या तेथ. त्यांच्या शरीरावरती अंत बाहेर अविचार दृष्टीस पडत असतो व त्याचे सर्व व्यवहार मूर्खपणाने असतात. आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे, मरे जरी तेने कडे क्रिया जय. श्रीकृष्ण म्हणतात, त्यांच्या इंद्रियासमोर अनाचार हा सतत उभा असतो आणि तो तमोगुणी मनुष्य मृत्यू पावला तरी त्याच बरोबर त्याची पापक्रियाही जात असते. पै आणि कै एक दिशे ते दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. ज्याप्रमाणे गुबडास अंधाऱ्या रात्री सुद्धा स्पष्ट दिसते, त्याचप्रमाणे इतर लोकांपेक्षा पापकर्म करण्यास त्याचे चित्त फार उल्हसित असते असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगत आहेत. तैसे निषिद्धचे निनावे भलतेही भरे फावे, ते विषयी धावे घेती करणे. त्याप्रमाणे शास्त्र निषिद्ध कर्म करण्याची त्याला अतिशय हाव असते आणि त्याच्या इंद्रियाची धावही तिकडेच असते. मदिरा न घेता लुडे सन्निपाते बिन बरळे, निष्प्रेमचे फुले पिसी जैसे. हा मध न पिताच डुलत असतो, सन्निपातापासून बरळत असतो आणि पूर्व परिचय असल्या वाचून कोणालाही भुलत असतो.
चित्त तरी गेले आहे परी उन्नती ते नोहे ऐसे आम्हाला ते जे मोहे मारी रेनी. श्रीकृष्ण म्हणतात त्याचे चित्त ताळ्यावर कधी नसते, पण ही काही समाधी नव्हे, ते मोहाने उन्मत्त झालेला असतो. किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी ते वाडे आहे तेसी आपुलिया. अधिक काय सांगायचे अर्जुना, ज्यावेळी तम आपल्या स्वाभाविक गुणासह वाढला जात असतो तेव्हा जीव अशा लक्षणाचे पोषण करतो. आणि हेची होय प्रसंगे मरणाचे तरी पडी खागे तरी ते तुले निरिघे तमेसी तो. श्रीकृष्ण म्हणतात आणि अशा वेळी मृत्यू आला तर तो तमोगुणासह देहरूपी घरट्यामध्ये जन्म घेत असतो. राई राई पण बीजी सांढवणी अंगत्वजी मग विरुढे ते दुजी गोठी आहे. मोहरी पेरल्यावर आपले रूप सोडून त्यावेळी तिचे झाड होते, त्यावेळी तिला हे फळे येतात. ती मोहरण्याशिवाय दुसरी कुठली मधुरादी रसांची येणार आहेत काय, तूच सांग अर्जुना. पै होऊनी दीपकलिका एरुवांगी विझोका काजेथ लागे तेथ सका तोची आहे. त्याप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात जर अग्नी गेला तर ते अग्नी विझला तरी देखील तो त्या ठिकाणी लागेल, त्या ठिकाणी सर्व आपल्यासारखेच करेल. म्हणून तयाची लोधे बांधुनिया संकल्पाते देह जायते मागोते तमाचेची होय. म्हणून आपल्या संकल्पाने तमाचे गाठोडे बांधून देह मृत्यू पावला तर तो पुन्हा ताम सनो योनीत जन्माला येतो. आता काय येणे भवे तो तमो वृत्ती मृत्यूला आहे, तो पशु पक्षी होय झाड का कृमी. श्रीकृष्ण सांगतात आता याचा किती विस्तार करावा. तमोगुण वाढला असता मृत्यू आला तर त्याचे पाप कर्माप्रमाणे पशु पक्षी झाड अथवा कृमी कीटकाच्या तो जन्माला येतो. येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रोता समो. याच कारणासाठी सत्वगुणापासून उत्पन्न होतो त्याला सुकृत असे श्रुतीत म्हटले आहे. म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्वी फळा सात्विक ते. म्हणून ह्या सत्वगुणाला सहज येणारे अपूर्व असे सुख आणि ज्ञानफल याला सात्विक फल म्हणतात. मग राजसा क्रिया तया इंद्रावनी फळलिया ते सुखे विस्तारून फळते दुःखे. तर श्रीकृष्ण काय बोलत आहेत ते ऐका. आता रजगुणापासून ज्या क्रिया निर्माण होतात त्या कडू इंद्रावनी प्रमाणे दिसवयास सुरेख परंतु अंतर्यामी दुःख निर्माण करणाऱ्या असतात. का निंबोळीचे पिका वरी गोड आत विखा तसे राजस देख क्रिया फळ. आता श्रीकृष्णाने तमोगुणाचे कारण सांगितले आहे, तर आता राजस काय आहे त्याचे तुम्ही श्रवण करा. तर लिंबोळीचे फळ वरून गोड दिसते परंतु आत कडू विष असते. त्याप्रमाणे काम्य कर्म उद्योगधंदे हे राजस क्रिया दिसायला चांगल्या असतात पण परिणामी दुःख रूपी फळ देतात असे श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे सांगत आहेत. तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषाकुर विखे जया परी.
ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषाची फळे येतात, त्याचप्रमाणे जेवढे तामस कर्म आहे तेवढे अज्ञान रूपी फळाने फलित झालेले होते. मनोनी बोर अर्जुना तेथे सत्वाची हेतू ज्ञान, जैसा का दीन माना सूर्य हा पै. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याचप्रमाणे ज्ञानास सत्वगुण हा कारण होय. आणि तैसेची हे जाना लोभासी रज कारण, आपुले विस्मरण द्वेता जेवी. स्वतःच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण हे जसे द्वेताला कारण आहे, त्याचप्रमाणे लोभाला रजगुण कारण आहे असे श्रीकृष्ण सांगतात. मोह ज्ञान प्रमादा यामुळे या दोष वृंदा, पुढता पुढती प्रबुद्धा तमची मूळ. हे अर्जुना, मोह अज्ञान प्रमाद या दोष समूहाला वारंवार तमोगुण कारण आहे. ऐसे विचारचा डोळा तिही गुण वेगळ वेगळा, दाविले जैसा गळा तळा तिचा. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्यास तळ हातावर घेऊन आवळा स्पष्टपणे दाखवावा, त्याचप्रमाणे विचाराच्या डोळ्याला स्पष्ट दिसतील असे सात्विक, राजस व तामस या गुणांची वेगवेगळी लक्षणे व फळे दाखवली आहेत. तवर तमे दोन्ही देखली फोड पतनी, सत्वा वाचुनी नानी ज्ञानाकडे. हे अर्जुना, रजोगुण व तमोगुण हे दोन पतन घडवून आणण्यास कारण आहे, आणि सत्वगुणा वाचून दुसरा कोणताही गुण ज्ञानाकडे आणत नाही. म्हणून सात्विक वृत्ती एक झाले जन्मवृत्ती, सर्व जागे चतुर्थी भक्ती जैसी. ज्याप्रमाणे आर्त, जिज्ञासू व अर्थीथी या तीन भक्तींचा त्याग करून ज्ञानी फक्त ज्ञानरूप भक्तींचे आजन्म आचरण करतात आणि संपूर्ण जीवनभर सात्विक वृत्ती धारण करतात. तैसे सत्वाचे निनटनाचे असने जाणे जयाचे, ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होती. अशा प्रकारे हे सात्विक गुणाचे सदैव आचरण करतात. हे देह त्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. याची परी राजे जेही काजी जे मरी जे, तेही मनुष्य होई जे मृत्यू लोकी. हे अर्जुना, ज्याप्रमाणे रजगुण आचरण करीत मृत्यू पावला तर तो मृत्यू लोकात मनुष्य होतात. तेथ सुख दुखाचे खिचाटे, जे विजे केची ताटे, तेथ ये मरण वाटे पढिले नुठी. श्रीकृष्ण म्हणतात, जे मृत्यू लोकात मनुष्य जन्माला येतात ते मरणाच्या वाटेत पडलेल्या मुक्त होण्याची शक्यता नसते. अशा मृत्यू लोकात देहरूपी एकाच ताटात सुख आणि दुःख ह्या दोन्ही रूपी खिचडी त्यांना खावी लागते. म्हणजे सुखही भोगावे लागते आणि दुःखही भोगावे लागते. आणि तयाची स्थिती धर्मी, जे वाढोनी निमित्त भोगक्षमी, ते घेतो नरक भूमी मूळा पत्र. त्याचप्रमाणे ते तमगुणे सदैव आचरण करतात. हे देह पडल्यानंतर नरक भूमीत जाण्याचा धाकला प्राप्त करून घेतात. एव वस्तूची आसत्ता त्रिगुणासी पन्नुसुता, दाविली सकारता बघीची. हे अर्जुना, आत्मा वस्तूच्या अधिष्ठान रूपी सत्तेने ती गुणांना ऊर्ध्व मध्य अधोगतीची सकारणता कशी आहे हे तुला मी स्पष्टपणे सांगितली आहे. पै वस्तू वस्तुत्वे अशिके, ते आपण पे गुण सारिखे, दे
देखोनी कार्य विषेखे अनुकरेगा। आत्मवस्तू सदैव आत्मरूपाने जरी निर्विकार असते, परंतु हे गुणाच्या उपाधींची ती गुण लक्षणाप्रमाणे कार्य करत असतात। जैसे का स्वप्नीचे निराजे, जे परचक्र देखी जे, ते हरी जेत होई जे आपण पाची। राजा ज्या वेळी आपणावर परचक्र आले आहे असे स्वप्न पाहतो, त्यावेळी आपल्या जय आणि पराजय हे स्वतः आपणच होतो। तैस माधुर्य आधा जे हे गुण वृत्ती भेदा, हे दृष्टी वाचुनी शुद्ध वस्तूची असे। त्याप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ व गुणाच्या वृत्तींचे भेद आहेत, ह्या गुण दृष्टी दूर करून पाहिले असता ब्रह्मवस्तू शुद्ध आहे तशीच आहे। परी हे वाणी असे, तरी तुझ आनना दिसे, परिशो हे सांगत असे मागील गोठी। पण हे बोलणे आता राहू दे, मात्र तू एवढे लक्षात ठेव की मी तुला विषयाला सोडून दुसरे काही बोलत नाही आहे हे समजून नकोस। मागील विषय पुढे सांगतो, ह्याचे तू श्रवण कर अर्जुना। तरी ऐसे जाणीजे, सामर्थ्य तीही सहजे, होती व्याजे गुणची है। तरी हे जाण की तिन्ही गुण स्वतःच्या सामर्थ्याने सहजपणे देहादिकांच्या आकाराला परिणामाला प्राप्त होतात। इंधनाचे नि आकारे, अग्नी जैसा अवतरे, कावगेची तरुवरे, भूमी रसू। श्रीकृष्ण सांगतात, लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो किंवा भूमीतील रसच वृक्षाच्या रूपाने प्रगट होतो नाना देहायाचे निर्मिसे, परिणसे दुधाची जैसे, का मूर्त होय उसे, गोडी जेवी। अथवा दूध विरजले असता जसे दुधाचे दह्याच्या रूपाने परिणामाला प्राप्त होतो, किंवा गोडी जशी उसाच्या आकाराने सकार होते, तैसे हे सात करण देहाची होती त्रिगुण, म्हणून बंधासी कारण घडे किर। श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ज्याप्रमाणे अंतःकरणासह तीनही गुण देहांच्या रूपाने परिणामाला प्राप्त होतात, म्हणून ती जीवात्मेच्या बंधाला कारण होतात, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। परिचोज हे धनुर्धरा, जे एवढा गुंफिला, मोक्षाचा संसारा पुन्हा नोहे। परंतु हे अर्जुना, आश्चर्य असे आहे की जीवाला असे बंधन असूनही जीवाच्या मुक्ती स्थितीला कमीपणा येत नाही। त्रिगुण आपुलालिनी धर्मे, देहीचा मागुते साऊमे, चाळीताही न खोमे, गुणातीतता। तीनही गुण आपापल्या देहांच्या धर्माने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्रिया करत असतानाही आत्म्याची गुणातीतता बाधित होत नाही। ऐसी मुक्ती असे सहज, हे आता परिसौ तुझा, हे तू ज्ञान भुंजा द्विरे फुकी। श्रीकृष्ण म्हणतात, अशी ही आत्म्याची स्वभावता मुक्त स्थिती आहे। त्या मुक्तींचे स्वरूप आता तुला ऐकवतो, कारण तू ज्ञानरूपी कमळाचा मकरंद सेवन करणारा ब्रह्मर आहेस अर्जुना। आणि गुणी गुण जोगे, चैतन्य नोहे मागे, बोलुले ते खागे, ते वेची हे।
आत्मा चैतन्य शरीरादी गुणात राहूनही त्या गुणासारखे होत नाहीत, त्यापासून हे अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे 13व्या अध्यायात मी सांगितले आहे तशीच ही गोष्ट आहे अर्जुना. असे पार्थ जैसे बोधिले जीवे दिसे, स्वप्न का जैसे चैलेनी. तरी हे अर्जुना, 3 गुणांचे मिथ्यात्व सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वाटचाल केलेल्या अनुभवास येते. असे जागृत झालेल्या मनुष्याला स्वप्न मिथ्या आहे असे कळते. ना तरी आपण जाळी बिंबल तरुणी काळी, चलन होती कल्लोळी अनेक कथा. जेव्हा तीरावरून आपण पाण्यामध्ये पाहतो तेव्हा पाण्याला आपले प्रतिबिंब दिसते. अशा लाटा हलतात त्याप्रमाणे आपले प्रतिबिंब ही हलत असते. का नटलेनी लाघावे नटू जैसा न झकावे, तैसे गुण जात देखावे न होनिया. किंवा नट्याने अनेक वेश परिधान केले तरी आपण मूळ आहोत हे ते विसरत नाही. त्याप्रमाणे स्वरूप रूपी स्थिर बुद्धी कायम ठेवून गुण भिन्न भिन्न आहेत असे जाणावे. पायवृक्तो त्रयाकाशे धरोनिया जैसे, नेदीचे नियोशे वेगळेपणा. ज्याप्रमाणे आकाशावर 3 ऋतू निर्माण होतात आणि नाहीसेही होतात, परंतु त्यापासून आकाश हे अलिप्त होत नाही. तैसे गुणी गुणा परवते, जे आपण पैसे आईते, ती अहम बैसे अहंते मूळ केचिये. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ज्याप्रमाणे गुण व्यवहार व सुरू असतात त्याहून पलीकडे असे आहे की आपले सहज स्वरूप आणि हे अह हा प्रथम स्फुरणाचे मूळ स्थान त्या आत्म्यारूपासी त्यांच्या बुद्धी स्थिर होते. पाय तेथून मग पाहता मने साक्षी मी करता, हे गुणाची क्रिया जाता नियोजित. मग त्या मूळ स्वरूपी पाहू लागला असता तो म्हणतो की मी कर्माचा करता नसून केवळ साक्षीभूत आहे. अशी सर्व कर्मे त्रिगुणापासून होतात. सत्व रज तमाचा भेदी प्रसरू कर्माचा, होत असे ते गुणाचा विकारुहा. प्रकृती स्वरूप असलेल्या सात्विक राजस तामस या विशेष अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या कर्मांचा विस्तार होत असतो. म्हणून त्या कर्माचा विस्तार आहे ते त्रिलोक्याचा परिणाम आहे अर्जुन. या माझे मी ऐसा वनिका वसंतो जैसा, वनवल लक्ष्मी विलासा हेतू भूत. श्रीकृष्ण म्हणतात, वनाची शोभा वाढवण्यास जसा वसंत ऋतू कारण आहे, परंतु हे अलिप्त असतो, तसा मी सर्व क्रिया करूनही मी भगवान अलिप्त असतो. का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्विपावे, कमळी विकासावे जावे तमे. अथवा तारांगणाने लोपून जावे, सूर्यकांत मनाच्या अग्नी उत्पन्न करावा, सूर्य विकाशी कमळाने विकासावे आणि अंधकाराने नाहीसे व्हावे. या कोणाची काजे काही, सविता जैसी देखत नाही, तैसा करता मी देही सत्ता रूप. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, त्यापैकी कोणत्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणालाही कारण होत नाही, त्याप्रमाणे मी देहात सत्तारूप असून देखील अकर्ता आहे. मी दाऊनी गुण देखे, गुणता मी आपोखे, याचे निशेषे उरे ते मी.
श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मी स्वरूपच प्रकाशित होऊन 3 गुणांचे प्रकाशमान करत असतो. 3 गुणांचे गुणत्व माझ्या सत्तेने वाढत असते. या 3 गुणांचा अभाव झाला असता ते उरते ते मीच आहे. ऐसे विवेकेच या उदय होया धनंजया, ओ गुणातीतया अर्थ पंथे. हे धनंजया, हे अर्जुना, अशा विवेकांचा ज्यांच्या हृदयात उदय झाला आहे तो गुणातीत मीच आहे. आता निर्गुण असे अनिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीका तयाची वरी. आता निर्गुण ब्रह्मा म्हणून हे 3ही गुणापेक्षा वेगळे आहे त्याला तो दृष्टा पुरुष संशयरहित आणि ब्रह्मरहित होऊन जाणतो. कारण ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण ते त्याच्या ठिकाणी केलेले आहे. किंबहुना पंडुसुता ऐसी मी माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्व गा. हे अर्जुना, फार काय सांगायचे. ज्याप्रमाणे नदी सागराला प्राप्त होते त्याचप्रमाणे हे दृष्टा पुरुष माझ्या सत्तेने म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. नळिकेवरी ना उठिला जैसा शुक शाखे वैसला, तैसा मूळ हंता ठाकिला तो मी म्हणोनी. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडांच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यानंतर पोपट जसा भ्रांतिरहित होतो त्याचप्रमाणे तो गुणातीत झाला. तो गुणाच्या चक्रात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो. अगाध ज्ञानाची अनिंदा जो घोरत होत बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धा चैला की. हे ज्ञानवंत अर्जुना, हे ज्ञानाच्या झोपेमध्ये मी देह आहे आणि ही स्त्री हे पुत्र ही संपत्ती आहे असे म्हणत घोरत पडला होता त्या ब्रह्मस्वरूपांच्या अवस्थेत मी ब्रह्म आहे याच ज्ञानाने जागृत झाला. हे बुद्धिभेदाचा आरिसा तया हातनी पडिली विरेशा, म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो. हे धैर्यवान अर्जुना, अनेक भेद निर्माण करणाऱ्या बुद्धिरूपी आरसा त्यांच्या हातून खाली पडला, ज्ञानाने बाधित झाला म्हणून तो जीवरूपी प्रतिबिंबाला मुकला आहे. देहाभिमानाचा वारा आता वाजू ठेला वीरा, हे ऐक्यविची सागरा विरेश आहे. हे अर्जुना, देह वारा वाहने त्यावेळी बंद होते तेव्हा लाटांच्या सागराशी जसे ऐक्य असते त्याप्रमाणे जीवांचे ब्रह्माशी ऐक्य होते. म्हणून सद्भावेसी प्राप्ती पाविजे तैसे सरिसी, वर्षती आकाशी घन जात जेवी. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, त्या आत्मज्ञानी पुरुषाला माझ्या स्वरूपांची प्राप्ती होते. असे मेघ हे वर्षा काळाच्या शेवटी आकाशात त्याच सारखे होऊन राहतात. ते मी होऊन निरुता मग देहीचा असे असता, नागावे देह संभूता गुणासीतो. असा ज्ञानी भक्त मद्रूप झाल्यावर तो देहात असला तरी त्रिगुणांनी लिप्त होत नाही. जैसा भिंगाराचे निघरे दीप प्रकाशून वरे, काविजोनी सागरे वडवा नळू. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवलास म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश घरातून जसा कोंढून ठेवता जात नाही अथवा जसा सागराकडून विजलाही जात नाही, तैसा लागेला कोणाचा बोधून मिळे तयाचा, तो देही जैसा ओमीचा चंद्र
चंद्र जळी. त्याचप्रमाणे गुणाचा येण्या जाण्याने जो ज्ञानी भक्ताला आत्मबोध मलिन होत नाही. आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी त्याला तो ओला होत नाही. त्याप्रमाणे हे देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही. ते गुणा फुलिये पोढी तेही नाचविती बागडी. तो पाहुनी न धाडी अहंतेने. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, तीनही गुण आपल्या सामर्थ्याने विविध प्रकारच्या प्रयत्न करतात, परंतु तो आपल्या अहंतेला तो प्रयत्न पाहण्यास पाठवित नाही. हा ठाय वरी नेह ढोनी धेला अंतरी. आता काय वर्ते शरीरी देही नेने. अशा स्थितीत तो ज्ञानी अंतःकरणामध्ये अत्यंत बळकट असा निश्चय करून स्थिर झालेला असतो. वर्तमान काळात शरीराच्या ठिकाणी काय काय घडते ते तो काहीच जाणत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. रामकृष्ण हरी.